आज बनवूयात फ्रूट केक। बघा केक किती मस्त झालाय, इतका मऊ लुसलुशीत आणि याला किती मस्त अशी जाळी पडली आहे। हा जो केक आहे ना तो आपण कढईमध्ये बेक करणार आहोत। अजिबात इथे अंड वापरलेलं नाही किंवा दह्याचा सुद्धा वापर नाही। हा जो केक आहे ना तो आपण ओव्हन शिवाय बनवत आहोत। इतका मस्त मऊ आणि लुसलुशीत तयार झालाय। बघा दुसऱ्या सुद्धा बाजूने किती मस्त असा बेक झालाय। नमस्कार, मी प्रिया। प्रियाच्या सोपी रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। आज बनवूयात फ्रूट केक। अतिशय साध्या सोप्या पद्धतीने हा फ्रूट केक आपण बनवलेला आहे। रेसिपी शिकायची असेल ना तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि जर कुठल्याही क्षणी तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा, सोबतच बेल आयकॉनवर क्लिक करा आणि माझ्या रेसिपी तुम्हाला कशा वाटतात मला नक्की कमेंट करून सांगा। हा केक बघा ना किती मस्त दिसत आहे, चहा बरोबर खाऊ शकता। चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया। केक बनवण्यासाठी सगळ्यात अगोदर आपण इथे पूर्व तयारी करून घेऊयात। तर कढईमध्ये बेक करणार आहोत, त्यामध्ये एक स्टँड ठेवलं आणि ही कढई आता प्रीहीट होण्यासाठी ठेवूयात। नंतर ज्या भांड्यामध्ये आपल्याला केक बेक करायचा आहे ना त्याला थोडंसं तेलाने ग्रीस करून घेऊयात। जर तुमच्याकडे केक टिनचं भांडं असेल तर त्याला तेल लावा किंवा जे आपलं रेग्युलर पातेलं वगैरे घेत असाल ना तर त्याला व्यवस्थित असं तेल लावून घ्यायचं आहे। तुम्ही हा केक ना पातेल्यामध्ये बनवा किंवा एखाद्या डब्यामध्ये सुद्धा हा केक बनवू शकता जर केक टिन नसेल तर। आणि जर केक टिनचं भांडं असेल तर त्यामध्ये सुद्धा हा केक बेक करू शकता। पूर्ण चांगलं व्यवस्थित याला तेल लावून घ्यायचं आणि जर बटर पेपर असेल तर बटर पेपर टाकायचा, नसेल तर गव्हाचं थोडंसं पीठ यावरती भुरभरून घ्यायचं, याला डस्टिंग म्हणतात। तर हे डस्टिंग करायचं आणि हा डबा सुद्धा आता आपण बाजूला ठेवूयात। आता आपण इथे केक बनवण्याची तयारी करूयात। तर बघा इथे मी मोठं मिक्सरचं भांडं घेतलंय। आता त्यामध्ये आपल्याला बारीक रवा टाकायचा आहे। आज मी ना हा रव्यापासून फ्रूट केक बनवत आहे, अजिबात मैद्याचा वापर केलेला नाही। तर एक वाटी भरून इथे मी बारीक रवा घेतलाय। रवा कोणताही असू द्या, जाड असू द्या किंवा बारीक असू द्या। यामध्ये आता आपण 2 चमचे कस्टर्ड पावडर टाकणार आहोत। यामुळे रंगही छान येतो आणि हे जे कस्टर्ड पावडर आहे ना व्हॅनिला फ्लेवरचा आहे, त्यामुळे याचा सुगंध सुद्धा खूपच छान येतो। आता यामध्ये 1 वाटी साखर टाकून घेऊयात। एवढी साखर टाकली ना अगदी मस्त असा केक गोड होतो। सोबतच 2 चमचे इथे मी मिल्क पावडर टाकली आहे। जर मिल्क पावडर नसेल तर दुधावरची साय टाकू शकता। आता यामध्ये आपण 2 मोठे चमचे तेल टाकून घेणार आहोत। तेल जे आहे ना सुगंधाचं तेल वापरायचं नाही। आता इथे मी तेल टाकलं, तुम्ही याऐवजी ना वितळून बटर वापरू शकता किंवा जे साजूक तूप असतं ना त्याचा सुद्धा वापर करू शकता। तुमच्याकडे जे अवेलेबल आहे ना ते टाकू शकता। इथे मी 2 मोठे चमचे तेल टाकून घेतलंय। आता यामध्ये आपल्याला नॉर्मल टेम्परेचरवरचं हे दूध टाकायचं आहे। केक बनवत असताना कोणतेही जे जिन्नस वापरणार आहोत ना ते रूम टेम्परेचरवरचेच असायला पाहिजेत। जसे दूध टाकत आहात तर दूध आपलं साधं नॉर्मल टेम्परेचरवरचं असावं, अगदी कोमट किंवा गरम नसावं। आता बघा सर्व मिश्रण आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेतलं। चांगलं याला एकत्रित मिक्स करून घेऊयात आणि आता यावर एक झाकण ठेवूयात आणि आपल्याला हे मिक्सरला ग्राइंड करून घ्यायचं आहे। यासाठी ना अगदी जास्त भांडे सुद्धा भरवण्याची गरज नाही। अगदी कमी वेळेमध्ये आणि जे कमी फापट पसारामध्येच आपला हा फ्रूट केक बनवून तयार होतो। आता बॅटरची कन्सिस्टन्सी तुम्ही पाहू शकता, अगदी मस्त असं आपलं बॅटर रेडी आहे। यामध्ये आता 1 चमचा बेकिंग पावडर टाकली, अर्धा चमचा खाण्याचा सोडा टाकायचा। यामुळे केक आपला अगदी मस्त मऊ स्पॉन्जी तयार होतो। आता हे टाकलं की पटकन याला चांगलं मिक्स करायचं आहे। इथे बघा अगदी छान असं हे बॅटर आपण एकच डायरेक्शनने फेटून घेतलं। तर याला जास्त वेळ सुद्धा आता फेटायचं नाही, छान असं फेटून घेतलं। यामध्ये भरपूर सारी टुटी फ्रुटी टाकून घेऊयात। जर तुमच्याकडे ड्रायफ्रुट्स असतील तर ड्रायफ्रुट्स सुद्धा टाकू शकता। इथे मी भरपूर सारी टुटी फ्रुटी टाकून घेतली। आता टुटी फ्रुटी टाकलं ना परत एकदा हे चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊयात। बघा बॅटर आपलं छान असं मिक्स झालंय। आता लगेचच आपण केक बेक करण्यासाठी ठेवूयात। तर ज्या केक टिनला आपण पिठाने छान असं कोटिंग करून घेतलं होतं ना
त्यामध्ये हे बॅटर टाकून घ्यायचं, हलकंसं याला टॅप करून घ्यायचं आणि आता हे जे आपलं केकचं भांडं आहे ना ते आपल्याला बेक करण्यासाठी ठेवायचं आहे. तर मी ऑलरेडी गॅसवरती कढई प्रीहीट करण्यासाठी ठेवली होती. कढईसुद्धा आपली छान अशी आता प्रीहीट झाली आहे. यामध्येच आपल्याला हे केकचं भांडं ठेवायचं आहे. आता केकचं भांडं ठेवलं ना, यावर झाकण ठेवायचं आणि आता आपल्याला हा जो केक आहे तो मध्यम आचेवर 30 ते 35 मिनिटासाठी बेक करायचा आहे. जर तुमचं बॅटर जर जास्त झालं असेल तर कदाचित तुम्हाला 40 ते 45 मिनिटसुद्धा लागू शकतात केक बेक होण्यासाठी. केक जेव्हा आपण बनवतो ना तर याला मध्ये मध्ये सारखं उघडून पाहायचं नाही. इथे बघा 30 ते 35 मिनिट झाले आहेत. आपला केक मस्त असा बेक झाला आहे आणि रंग बघा किती छान आला आहे ना, तुम्ही बघू शकता. आता हा केक आपण बेक झाला आहे की नाही ते चेक करणार आहोत. तर इथे मी चाकू घेतला आणि चाकू केकच्यामध्ये खोचून पाहिला, अगदी क्लीन निघाला आहे. तुम्ही टूथपिकच्या सहाय्याने सुद्धा चेक करू शकता. आता चाकू पूर्णपणे क्लीन निघाला आहे. हे केकचं भांडं आपण खाली काढून घेऊयात. आता केक मी खाली काढून घेतला आहे. तर सगळ्यात महत्त्वाची टिप्स म्हणजे केक आपल्याला लगेच डिमोल्ड करायचा नाही. हा जो केक आहे ना तो 1 तासाभरासाठी आपल्याला पूर्णपणे थंडगार करून घ्यायचा आहे, म्हणजे रूम टेम्परेचरवर आणायचा आहे. पूर्णपणे थंड झाला की याच्या ज्या कडा आहेत ना त्या चाकूच्या सहाय्याने आपण मोकळ्या करून घेऊयात. जर तुम्ही गरम असतानाच ही केक जर तुम्हाला काढायचा असेल तर तो व्यवस्थित निघणार नाही आणि त्याचे तुकडेसुद्धा होऊ शकतात. आता मी चाकूच्या सहाय्याने त्याच्या कटा ज्या आहेत त्या चांगल्या मोकळ्या करून घेतल्या आणि आता हा केक मी डिमोल्ड केला आहे. बघा किती मस्त असा आपला केक बाहेर निघालेला आहे आणि बघा अगदी मस्त असा आपला हा केक बेक झालेला आहे. केक मी तुम्हाला कट करून सुद्धा दाखवणार आहे. अगदी कमी वेळेमध्ये आणि कमी खर्चामध्ये अगदी मस्त असा आपला हा मऊ लुसलुशीत फ्रूट केक तयार आहे. बघा ना किती मस्त असं याला जाळी पडली आहे, एकदम मऊ लुसलुशीत आणि स्पॉन्जसुद्धा आलेला आहे. यामध्ये बघा टुटी फ्रुटी तर किती मस्त दिसत आहे. हा केक लहान मुलांनाच काय घरातील मोठ्या माणसांना सुद्धा इतका आवडेल ना, इतका मस्त आणि इतका अप्रतिम चवीचा झाला आहे. आता हा केक जर तुम्हाला 2 ते 3 दिवसासाठी स्टोअर करून ठेवायचा असेल तर एखाद्या हवाबंद डब्यामध्ये हे जे केकचे पीस आहेत ना तुम्ही ठेवून त्यावरती झाकण लावून फ्रीजला स्टोअर करून ठेवू शकता. 2 ते 3 दिवस आरामात टिकतो. जर चहाबरोबर खायचा असेल तरीसुद्धा हा केक तुम्ही नक्कीच खाऊ शकता. किंवा जर लहान मुलांच्या टिफिनला काहीतरी त्यांना गोड खावंसं वाटत असेल ना तर हा केक तुम्ही नक्कीच त्यांना देऊ शकता. रेसिपी आवडली असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, सोबतच बेल आयकॉनवर क्लिक करा आणि माझ्या रेसिपी तुम्हाला कशा वाटतात मला नक्की कमेंट करून सांगा. अगदी सोप्या पद्धतीने ही केकची रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर केली आहे. जर तुम्हाला यामध्ये काही डाऊट्स असतील तर मला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर ते सुद्धा मला नक्की कमेंट करून सांगा. तुम्ही हा माझा व्हिडिओ कोणत्या शहरातून कोणत्या भागातून बघत आहेत ते सुद्धा मला नक्की कमेंट करून सांगा. चला तर मग पुन्हा भेटूयात अशाच एका छानशा मस्त रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.